मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी 12वीच्या एक्झाम साठी एकदम महत्वाचा 1 मार्क तुमचा फिक्स त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीचा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन येणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 12वीच्या बोर्ड एक्झाम जी आपली फेब्रुवारी मध्ये या ठिकाणी होणार आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्ह आणि गेरंड हा 1 मार्काचा एकदम सोपा प्रकार त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. मग पहिली गोष्ट काय, आपल्याला इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 प्लस V1. ओके, 2 प्लस V1 आणि गेरंड किंवा जेरंड याला काही म्हणा, तर याला गेरंड आपण म्हणू तर V1 प्लस ING. ओके, मग जर V1 2 प्लस V1 आलं तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणा आणि V1 प्लस ING आलं तर त्याला गेरंड म्हणा. आता सगळ्यात महत्वाचं आपण वर्बच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आणि गेरंड म्हणजे काय, ते वर्बचे फॉर्म आहेत, त्याला नॉन फायनाइट वर्ब म्हणतात, म्हणजे ज्याचा फॉर्म बदलत नाही. आता पहा, इन्फिनिटिव्ह आणि गेरंड. तर काय करायचंय आपल्याला, पहा की इन्फिनिटिव्ह म्हणजे आपण आता पाहिलं की 2 प्लस V1. ओके, आता समजा मराठीमध्ये आपल्याला क्रियापद येतात. क्रियापद कसं फॉर्म करायचं, क्रियापद कसं जन्माला येतं आणि त्याचे फॉर्म्स कोणकोणते आहेत. इन्फिनिटिव्ह आणि गेरंड हे ते क्रियापदाचेच फॉर्म आहेत. समजा मराठीमध्ये तुम्हाला क्रियापद माहिती आहे, खेळणे. खेळण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? टू प्ले. मग इथं त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म झाला टू प्ले. लक्षात आलं, क्रियापदाचा जन्म झाला. नंतर ते V1 मध्ये फक्त 2 काढलं की ते V1 फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर SES फॉर्म. मग V1 आणि SES हे दोन्ही फॉर्म एकच आहेत. मग V1 SES कधी लावायचं, V1 कधी घ्यायचं? IVU दे अनेक वचनी करता आला तर V1 येतं आणि ही सी इट एक वचनी करता आला तर SES येतं. पुढे V2 म्हणजे काय, हे दोन V1 एकत्र आले की झालं V2. त्याच्यानंतर PP म्हणजे काय, PP म्हणजे V3 पण त्याला म्हणतात. तर V1 प्लस V1 प्लस V1 म्हणजे 3 वेळा V1 आलं की ते प्लेट झालं आणि त्याच्यानंतर V1 ला ING लावणं यालाच गेरंड फॉर्म म्हणतात. काय म्हणतात? गेरंड. मग सिम्पली आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथला जे इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे त्या इन्फिनिटिव्ह फॉर्मचा फक्त आपल्याला काय करायचंय रे, गेरंड फॉर्म करायचा आहे, म्हणजे V1 ING करायचं. लक्षात आलं बघा. आता इथं त्याच पद्धतीनं देणे म्हणजे काय रे, टू गिव्ह, 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 गेव, गिव्हन, गिव्हिंग हे आपण वर्ब मध्ये डिटेल पाहिलेलं आहे. तर बघा आता इथं तर गेरंड फॉर्म आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म आणि परीक्षेला कशा पद्धतीने येत आहे, रिराईट युजिंग प्रत्येक कंसामध्ये सूचना दिलेली असते की रिराईट युजिंग म्हणजे वापरून पुन्हा लिहा. काय करायला सांगितलंय, तर इन्फिनिटिव्ह फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मग बघा वाक्य, मोस्ट अॅनिमल्स अँड बर्ड्स कॅन अटर क्राईज इंडिकेटिंग इमोशन. आता बऱ्याच जणांचा इश्यू काय, वाक्य फार मोठं आहे बा, वाक्य कितीही मोठं असू द्या त्याचा कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी आपल्याला येतं कामा नये. जे सांगितलेलं आहे तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी करायचं. चिकण्या सांगतो का? चल बर, नाही 2 मिनिट लक्ष दे. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला जसंच्या तसं लिहायचं आहे. आता याच्यामध्ये कोणता फॉर्म आला रे, गेरंड फॉर्म आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. मग गेरंड फॉर्म आला, आपल्याला कोणतं करायला सांगितलंय, इन्फिनिटिव्ह फॉर्म करायला सांगितलंय. मग आपल्याला काय करायचंय, ह्या ING फॉर्म ING काढायचंय आणि 2 प्लस V1 करायचंय. मग याचं कसं होईल रे, हा बघ ING इथं काढलं. आता काही क्रियापदाचं ING निघून गेलं की त्याला ई येतं आणि एखाद्या क्रियापदाच्या ज्या क्रियापदाच्या शेवटी ई असतं ING लावताना ते ई निघून मग ING लागतं. मग ING ज्यावेळी निघून जातं परत ते ई त्या ठिकाणी येतं. आता पहा, आपण ING काढलं आणि इथं फक्त काय करायचं रे, टू लावायचं. ओके, आता पहा इथं काय दिलेलं आहे रे, टू हॅव, इन्फिनिटिव्ह फॉर्म दिलाय. मग कोणता फॉर्म करायला सांगतील आपल्याला, रिराईट युजिंग गेरंड फॉर्म. रिराईट युजिंग गेरंड फॉर्म. मग कसं करणार आहे, फक्त टू काढायचं आणि इथं काय लावायचं रे, ING लावायचं. लक्षात आलं बघा. थोडक्यात एक ध्यानात ठेवा, लहानसं बाळ मांडीवा असलं पाटकुळी घ्यायचं आणि पाटकुळी असलं मांडीवा घ्यायचं. दोन्ही एकाच वेळी दोन्हीकडे घेता येईल का? नाहीये. मग तुम्ही ज्यावेळी ING लावायचंय त्यावेळी तुम्हाला टू काढावं लागेल आणि टू लावायचंय त्यावेळी ING काढावं लागेल. दोन्हीकडे एका वेळी घेता येणार नाही आणि म्हणून टू काढून ING आणि ING काढून टू, यालाच गेरंड इन्फिनिटिव्ह म्हणतात. लक्षात आलं का? आता पुढचं वाक्य पहा. मग इथं काय झालं वाक्य रे, हॅव्हिंग अ टेलिफोन वॉज अ रिअर प्रिव्हिलेज. मग इथं पहा, आता डाएट प्लेज अ विटल रोल इन बिल्डिंग अँड मेंटेनिंग हेल्थ.
ओके, मग इथं काय आलं, 2 वेळा आलोय, 2दा करा. किती वेळा आलं, 2दा आलं, 2दा करायचंय. ओके, मग काय करायचंय इथं आता, हा बघ आयएनजी काढलं, टू लावलं, आयएनजी काढलं, टू लावलं. ओके, मग असं करताना म्हणजे कसं करताना, असं म्हणजे कसं, असं करताना म्हणजे आयएनजी काढून टू लावताना. ओके, आयएनजी काढून टू लावताना जर इथं एखादं प्रेपोजिशन असेल, काय असेल, प्रेपोजिशन असेल, तर बघा आता इथं हवं, इथं प्रेपोजिशन आहे, तर त्याला हुसकून द्यायचं आणि मग आयएनजी काढून टू लावायचं. लक्षात आलं का बघा. आता समजा एखादं टाबर आहे, टाबर आहे तिथं, आणि यू वॉन्ट टू मीट युअर स्वीट हार्ट, पण ह्या टाबराला लांब एखाद्या दुकानात 4-5 रुपये देऊन काढून द्या, तिकडे चॉकलेट चांगले भेटतायत, नाही तर टाबर पण लय डेंजर राहतात, नाही का. मम्मी मम्मी तो पप्या आणि आपली पिंकी, त्याच्यामुळं हे हुसकून द्यायचं आणि मग आयएनजी काढून इथं टू लावायचं. लक्षात आलं. असं करत असताना म्हणजे आयएनजी काढून टू लावताना जर इथं प्रेपोजिशन आलं, इन, ऑन, टू, फॉर, फ्रॉम, विथ, ॲट, अबाउट, अमॉंग, काय जे असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला काढायचे. मग जनरली काय ध्यानात ठेवायचंय की फक्त टू V1 जर आलं तर V1 आयएनजी करायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचं, आणि V1 आयएनजी जर आलं तर त्या ठिकाणी आयएनजी काढायचंय आणि टू लावायचंय. पण आयएनजी काढून टू लावताना जर इथं एखादं प्रेपोजिशन आलं तर त्याला फक्त कट करायचं. लक्षात आलंय. ओके, आता पहा, आता यू कॅन सॉल्व इट. ओके, बट he refused to do so. Okay, but he refused to do so. मग आता पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, सांग रे शिकण्या. ओके, काय आलेलं इथं, आलेलं काय करायचंय, कंसात सूचना द्यायची गरज नाही. इथं आलेला आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म आलेला. कोणता फॉर्म करायचा, हा गेरंड फॉर्म. मग आता गेरंड फॉर्म करायचं म्हणजे काय करायचं रे, फक्त टू काढायचंय, आयएनजी लावायचंय. पण काही नमुने कसे असते माहितीये का, इथं टू काढलं आणि आपण इथं आयएनजी लावलं, काय झालं ते इंगडू. असं इंग्रजीत इंगडू होत नाही. काही जण काय करतात, टू काढून आयएनजी करायला सांगितलं, मग टू काढी देता नाही, टूच्या जागेवर आयएनजी लावायची. असं नाहीये. तर टू काढून आयएनजी लावून असं इंगडू नाही करायचं, इकडून टू काढायचं आणि इकडून आयएनजी लावून द्यायचं. लक्षात आलंय का बघा. ओके, तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. ओके, मग शॉर्ट मध्ये एक लक्षात ठेवा, टू V1 जर आलं तर फक्त V1 आयएनजी करायचं आणि V1 आयएनजी जर आलं तर टू V1 करायचं. लक्षात आलं. आता हा झाला. या पद्धतीनं एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. आता हाच प्रश्न आपल्याला थोडासा जर वेगळ्या पद्धतीने विचारला तर गोंधळ व्हायला नको, नाही का. आता कसा विचारला जातो, इंडिकेटिंग इमोशन्स, हेच वाक्य आपण कंटिन्यू करू. फक्त आता इथं मात्र काय सांगितलंय माहितीये का, स्टेट द फंक्शन ऑफ द गेरंड, स्टेट द फंक्शन ऑफ द अंडरलाईन गेरंड. या अंडरलाईन केलेल्या गेरंडचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगतात रे, फंक्शन त्या ठिकाणी विचारायला सांगतात. काय सांगतात, फंक्शन. आता इथे एक वाक्य आपण आता समजा याला काय करू आपण, हवं हे अंडरलाईन केलेलं गेरंड आहे. इथं पहा, आता इथं याला आपण या ठिकाणी असंच आपल्याला काय करायचंय, याच फंक्शन त्या ठिकाणी विचारलं जातं. ओके, हा ओके. आता टू मेंटेनचं हेच वाक्य गेरंड इन्फिनिटिव्ह करायला सांगितलं तर तुम्ही त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित करू शकता, किंवा हे वाक्य या ठिकाणी असं विचारलं जाऊ शकतं. आता बघा, प्रत्येक वाक्यामध्ये काय आलेलं आहे रे, गेरंड आलेलं आहे. बघ इथं मेंटेनिंग बिल्डिंग. ओके, आता पहा प्रश्न बदललाय. आता याच्यात जर समजा आपल्याला सांगितलं इन्फिनिटिव्ह आहे, गेरंड करा, गेरंड इन्फिनिटिव्ह करा, तुम्ही 2+V1 त्या ठिकाणी करू शकता इन्फिनिटिव्ह करताना, आणि टू काढून आयएनजी त्या ठिकाणी आपण लावतोय. आता काय सांगितलंय, स्टेट द फंक्शन ऑफ द अंडरलाईन गेरंड. ओके, आता फंक्शन विचारलंय तुम्हाला, त्या गेरंडचं इन्फिनिटिव्ह करायला सांगितलंय का, सांगितलं असं एकदम इझी.
काय होतं, फक्त आयएनजी काढून टू लावायचे, पण इथं त्याचं फंक्शन विचारलेलं आहे. तर मग त्याचे फंक्शन्स काय असतात बघा, त्याचे फंक्शन्स, गेरंटचे काय फंक्शन जर विचारले तर त्याचे 3 फंक्शन आहेत बघा. वाक्यामध्ये ते जर त्या ठिकाणी सुरुवातीला आलेलं असेल तर त्याला, वाक्याच्या सुरुवातीला जर ते आलेलं असेल म्हणजेच वर्बच्या जर अगोदर आलेलं असेल तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं रे, त्याचं फंक्शन काय, सुरुवातीला जर वाक्याच्या आलं तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब. मग आता या 3 वाक्यामध्ये कोणतं वाक्य आहे की जे वाक्याच्या सुरुवातीला आलंय, इथं आलेलं आहे. मग याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे रे, अबे असं लिहायचं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. अशा वेळी आयएनजी काढून टू लावत बसायचं नाही. आणि ते जर वर्बच्या नंतर आलं तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं रे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. मग कधी म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ते जर वर्बच्या नंतर आलं तर. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर कॅन अटर हे या ठिकाणी वर्ब आहे आणि आपलं गेरंट या वर्बच्या नंतर आलंय म्हणून त्याचं फंक्शन काय रे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. चिकण्या लक्ष दे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब कधी म्हणायचा, जर वर्बच्या नंतर ते आलं तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, वाक्याच्या सुरुवातीला आलं तर काय म्हणशील, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणि जर ते प्रेपोजिशनच्या नंतर आलं तर त्याचं फंक्शन काय रे, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन. लक्ष देते का बघा. मग ते कधी म्हणायचे त्याला ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन, तर ते प्रेपोजिशनच्या नंतर आलं. कशाच्या नंतर आलं, प्रेपोजिशनच्या नंतर जर आलं तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन म्हणायचं. लक्षात आलं का बघा. आता हा बघ, इथं वर्बच्या नंतर आलं त्याचं फंक्शन झालं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ओके, इथं सब्जेक्ट सुरुवातीला आलं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. अब इथं जे गेरंट आहे ते कशाच्या नंतर आले रे, कशाच्या नंतर आलं, प्रेपोजिशनच्या नंतर आलं आणि म्हणून त्याचं फंक्शन काय झालं, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन. आता या वाक्याचं सांगा बरं काय, अब इथं वर्ब आहे रिफ्यूज आणि त्याच्यानंतर आलं, काय होईल त्याचं फंक्शन, हा काय होईल, वर्बच्या नंतर आल्यानंतर काय, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर शॉर्ट मध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला या टॉपिकवर बोर्ड एक्झामला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाईल 2 पद्धतीनं. मग कोणत्या 2 पद्धतीनं, इन्फिनिटिव्ह असेल तर गेरंट करा, असं जर आलं वाक्यात इन्फिनिटिव्ह दिलंय तुम्हाला गेरंट करायचंय, फक्त टू काढून त्याला आयएनजी लावायचंय. आणि जर गेरंट दिलं तर फक्त आयएनजी काढून टू लावायचंय. हे झालं सरळ सरळ. पण जर त्या ठिकाणी गेरंटचं इन्फिनिटिव्ह गेरंट करा असं जर नाही विचारलं तर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, स्टेट द फंक्शन ऑफ द अंडरलाईन गेरंट. गेरंटला अंडरलाईन देतात आणि तिथं तुम्हाला विचारलं जातं की याचं फंक्शन काय आहे, तर त्याच्या पोझिशन नुसार ते कुठं प्लेस केलेलं आहे. ते जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर त्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणा, ते जर वर्बच्या नंतर आलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणा, आणि ते जर त्या ठिकाणी प्रेपोजिशनच्या नंतर आलं तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन म्हणा. लक्षात आलंय का. तर अशा पद्धतीनं 1 मार्क तुमचा बोर्ड एक्झाम मध्ये निश्चितपणानं मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि लवकरच आपण या ठिकाणी 4-4 मार्काचे जे रायटिंग स्किल्स 12वीच्या एक्झाम साठी येणार आहेत ते आपण लवकरच त्या ठिकाणी घेऊन येतो. तर व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. काही अडचणी आल्या तर निश्चितपणानं मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये कळवा, त्याच्यावर सोल्युशन घेऊन आपण लवकरच त्या ठिकाणी येऊ. धन्यवाद, बाय.